हाय फ्रेंड, नमस्कार. मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर बघा, आज मी मस्त असा गाजरचा हलवा बनवणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर आणि एक बीट घेतलेला आहे. बीटामुळं काय होतं, एक तर गाजराच्या हलव्याला कलर छान येतो, रंग मस्त लाल येतो आणि पौष्टिकसुद्धा आहे ना. असं बीट मुलं खात नाही, पण ह्याच्यात टाकल्यामुळं ते बीटसुद्धा आपल्या पोटात जातं किंवा मुलांच्या पोटात जातं. त्याच्यामुळे बघा, मी त्यामध्ये बीटसुद्धा टाकणार आहे. एक बीट टाकलेले मी, अर्धा किलो गाजरमध्ये एक बीट टाकले. आणि आता ते दोन्ही पण बघा छान असं खिसून घेतलेलं आहे. खिसणीने बारीक मोठ्या तुम्हाला जसं जमेल तसं खिसणीने खिसून घ्यायचं. मी आपल्या रेग्युलर खिसणीनेच खिसलेलं आहे. आणि ते आता बघा, मी इथे कढई गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये 1-2 चमचे तूप टाकणार. कढई चांगली गरम होऊन द्यायची. त्यात एखादा चमचा परत तूप टाकायचं. का तर कढईला खाली जे म्हणजे आपण गाजर टाकणार आहे ते चिकटलं नाही पाहिजे, त्यासाठी आपण एक चमचाभर तूप टाकायचं. आणि त्यामध्ये बघा, हे गाजर आणि बीट जे किसलेले ते सगळं आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं. आता आपण ते सर्व चांगलं तूप टाकल्यामुळे बघा खाली चिटकत नाही. व्यवस्थित त्याला असं हलवून परतून घ्यायचं आणि गाजर पूर्ण शिजवून घ्यायचं. ते छान मिक्स करून घ्यायचं आणि असंच गाजर शिजवायचं. बारीक गॅसवरतीच हलवायचं. थोडा वेळ लागतो, पण हा चवीला खूप छान लागतो. हे कुकरमध्ये वगैरे जे करतात त्याचं काही मला टेस्ट आवडत नाही. हे बघा, आता मस्त तो गाजर शिजलं आहे. त्यात बीट एकजूट बीट झालेलं आहे. बीट त्याच्यात पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. आणि गाजराला कलर पण बघा किती छान आला. नॅचरल कलर खाल्लेला कधीही चांगला. वरतून ते कलर टाका, इसेन्स वेगळे कलर, पातळ कलर काय म्हणतात, लिक्विड कलर टाका, त्याच्यापेक्षा नॅचरल कलर खूप छान आहे. इथे बघा, मी चारोळे, काजू, बदाम आणि थोडीशी मिक्स ड्रायफ्रूटची पावडर आहे, साखर आणि त्यात मी टाकणार आहे बघा खवा आणि दूध घेतलेले. आता हे चांगलं परत आहे ना, हे शिजवून घेतलं ना, मग त्याला खूप दूध टाकावं लागत नाही. आणि मेन म्हणजे दूध जर खूप टाकलं तर त्याला शिजायला वेळ लागतो आणि गाजरचा हलवा पुन्हा पांढरा होतो. त्यामुळे आपल्याला थोडंसंच दूध घालायचं. आपण वाफेवरती गाजर शिजवल्यामुळे दूध जास्त लागत नाही. अगदी थोडंसं दूध टाकायचं आणि तो शिजवायचा. आणि आपण खवा टाकणार आहे, त्याच्यामुळे जास्त दूध टाकायची काही गरजच नाही. पण आपलं थोडं दूध टाकायचं. नॉर्मली आपलं दूध टाकायचं, का तर तो गाजर म्हणजे त्याला टेस्ट चांगली येते. आणि खूप जर अगदी पातळ दुधात टाकलं, तेवढं शिजवलं, तर गाजरचा हलव्याचा रंगसुद्धा फेंट होऊन जातो. आता बघा, मी छान ते दूध पूर्ण आटायला लागले. आटलंच आहे थोडक्यात ते. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकला आहे बघा खवा काय गरम झाला की वितळतो आणि तो गाजरबरोबर ती परतल्यामुळे तो खवासुद्धा शिजून जातो. त्याला काही असं वेगळं दुधात कालवून किंवा गरम दुधात टाकून मग ते शिजवून किंवा तुपावरती परतून टाकायची काही गरज लागत नाही. त्याला गाजरासोबत टाकलं की तो खवासुद्धा शिजला जातो. आता बघा, मी एक वाटीभर साखर टाकलेली, छोटी वाटी आहे. अर्धा किलो गाजरला ही छोटी वाटी साखर खूप होती, बस होती. मोठी वाटी नाही, छोटीच वाटी. आता ती साखरसुद्धा त्यात मिक्स करून घ्यायची. पुन्हा थोडासा गाजरचा हलवा साखर टाकल्यामुळे पुन्हा वितळतो. बघा, त्याला किती छान कलर आहे. खूप दूध टाकलं तर पांढरा पडला असता. आता त्यामध्ये बघा, मी इथे ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे, विलायची पावडर टाकलेली आहे. वेलची पावडरने स्वाद मस्त येतो. वेलची पावडर टाकलेली आहे. आता 1-2 मिनटात ते पूर्ण घट्ट होऊन जाईल. व्यवस्थित शिजलाय आता तो. हे बघा, आता पूर्णपणे तो शिजून झाला. त्यात मी ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहेत बघा. आणखीन टाकूयात आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट. तर मी टाकलेत बघा काजू, बदाम, मनुके. तुम्हाला जे आवडेल तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाका. मी आपले काजू, बदाम आणि ही ड्रायफ्रूटची पावडर आहे थोडीशी, ही टाकलेली आहे. आणि बेदाणे काय म्हणतात, चारोळे टाकलेले आहेत. आता आपण हे थंड करून सर्व करूया. आता मी बघा सगळा हलवा बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये बघा वरतून पुन्हा मी काजू, बदाम टाकत आहे. तर तयार झाला आहे बघा आपला गाजरचा हलवा. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करायला मात्र विसरू नका. मस्त असा बघा गाजरचा हलवा तयार आहे. कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला तर मग, बाय.